मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाज मुद्रा या विशेष सदरामध्ये लातूर शहरचे उमेदवार, रासपचे उमेदवार तथा रासपचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब करपे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आणि सातत्यानं महाराष्ट्रभर हा किल्ला या लातूर शहरासंदर्भात, विधानसभेसंदर्भात बरीच चर्चा देखील असते. त्या संदर्भात आपण संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. रावसाहेब करपे सर म्हटलं की राष्ट्रपतीचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत आणि त्यांनी अगोदर नगरपालिकेची निवडणूक देखील लढवली होती आणि यानंतर आता लातूर शहरची देखील विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. सर, अवघ्या जवळपास 10 दिवसावर मतदान येऊन ठेपलेलं आहे. कशी आहे प्रचाराची सुरुवात, कशी आहे रणधुमाळी, काय सांगाल, नियोजन कसं आहे? मी राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता आणि जानकर साहेबाचा शिल्लेदार या माध्यमातून लातूर शहर विधानसभेची निवडणूक लढत आहे. माझा अनुक्रमांक 9 आहे. मी शोषित उपेक्षित समाजातून येतो. जानकर साहेबाचं राष्ट्रीय समाज पक्षाचं धोरण हे उपेक्षित समाजांना अपेक्षित ठिकाणी नेऊन ठेवायचं आहे. त्यामुळे मी राष्ट्रीय समाज पक्षाचा आणि जानकर साहेबाचा कार्यकर्ता आहे. आज लातूर शहराची दयनीय अवस्था पाहता लातूर शहरातील कचऱ्याच्या प्रश्नापासून सुरक्षिततेच्या प्रश्नापर्यंत लातूर ही एका वेगळ्या गर्तेत अडकलेला आहे. आणि जे हे प्रस्थापितांचे इथं लोक आहेत त्यांना फक्त पैशातून राजकारण आणि राजकारणातून पैसा, जातीमध्ये विभागून शहराचं आणि या राष्ट्राचं नुकसान करायचं काम त्यांनी आजपर्यंत 75 वर्ष केलेलं आहे. त्यामुळे मी तुमच्या एक लेकरू म्हणून, जानकर साहेबाचा एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला न्याय देण्यासाठी, तुमच्यासाठी मी इथं निवडणूक लढत आहे. आज धनदांडग्याच्या पुढी गोरगरिबाचं काही चालना झालंय. लातूरमधील कब्जापासून गुंडगिरीपर्यंत आणि भ्रष्टाचारापासून दादागिरीपर्यंत सुपारीबाजाच्या घटना लातूर शहरामध्ये, या लातूरला विलासरावजी देशमुख साहेबासारखी, चाकूरकर साहेबाचा इतिहास असलेली हा लातूर आहे. पण आज त्यांच्याच घरातील लोकांनी या लातूरचं वाटोळं करायचं काम केलेलं आहे आणि त्यांना लढा देण्यासाठी एक तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी आज लातूरला पुन्हा त्याच पटलावर उभा करण्यासाठी मी या रिंगणात उभा आहे. नक्कीच साहेब, जे तुम्ही सांगता चाकूरकर साहेब आणि विलासराव देशमुख यांचं हे होतं, त्यासोबत आज त्यांचेच विलासरावांचेच वाटले अमित देशमुख हे प्रतिस्पर्धी आहेत तुमचे आणि गेली 2-3 टर्म सातत्यानं तेच आहेत. तर मग एवढ्या दांडग्या म्हणजे उमेदवारासोबत आपलं कसं राहणार आहे नियोजन? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एवढ्या मोठ्या बलाढ्य कायद्यातून, लोकशाही माध्यमातून प्रत्येकाला गुप्त मतदान पद्धतीचा अधिकार दिलेला आहे. आणि मी म्हणतो लोकशाही एवढं बळकट असं काहीही नाही. म्हणूनच आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, आपले लाल बहादूर शास्त्री होऊ शकले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांनी कायदा मंत्री म्हणून काम केलं. त्या अनुषंगानेच मी त्यांचा एक झिरो विचारवंत या नात्याने त्यांच्या पायाची धूळ समजून मी आज त्यांच्या विचारावर, जानकर साहेबाच्या विचारावर इथं उभा आहे आणि त्यांच्या माध्यमातून मी त्यांना धूळ चारणार म्हणजे चारणार, एवढं तुम्हाला मी यातून सांगतो. नक्की सर. सध्या आपण निवडणूक लढवत आहात. नेमकं आपली ब्ल्यूप्रिंट काय असेल, आपल्याला नेमकं काय करायचं आहे, काय सांगाल? मला सर्वप्रथम मी राजमुद्रा मीडियाचं अभिनंदन करतो की माझ्यासारख्या जनसामान्य कार्यकर्त्यांचे प्रश्न मी कोणत्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक लढतो याची मुलाखत घेण्यासाठी त्यांनी माझ्याकडे आले. याबद्दल मी माझ्याकडून आणि माझ्या पक्षाकडून तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझी निवडणूक
ही 100% प्रस्थापितांच्या विरुद्ध आहे. का तर बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर वाड्या वस्तीतला मजूर करणारा माणूस या देशाचा ज्या दिवशी संसदेत बसेल, विधानसभेत बसेल, त्या दिवशी खरी लोकशाही आपल्याला मिळाली. ही पहिल्या सुरू ही तुम्हाला सांगतो. दुसरे माझे मुद्दे, या ठिकाणी लातूरला मी निवडणूक का लढालोय? लातूरचा सर्वात मोठा प्रश्न आहे की लातूर घाणीच्या साम्राज्यात आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे. लातूरला विलासरावजी देशमुख नावानं इथं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल झालं गोरगरिबासाठी. काही थोड्या अटीपायी ह्यांच्या हेवेदेव्यापायी आज ती हॉस्पिटल धुळकात करोडो रुपयाचं पडून आहे. जनतेला तिथं सेवा नाही. ती सेवा देण्याचं हॉस्पिटल चालू करण्याचं मी काम करेन. 24 तास पाणी द्यायचं काम या लातूरच्या जनतेला मी करेल. लाईटचा प्रश्न असेल आणि सर्वात महत्त्वाचं ह्या लातूरची जी गुंडगिरी आहे, सुपारीबाज, या ठिकाणी मी पूर्णपणे मुळासहित खतम करील. का तर मी जानकर साहेबाचा एक शिलेदार आहे, ब्रह्मचारी माणसाचा एक कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं आम्हाला जे साहेबांनी सांगितलं आहे, सत्यशोधन, समाज प्रबोधन आणि राष्ट्र संघटन, आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही तुमचं लेकरू म्हणून तुमच्या कुटुंबातील प्रत्येक अडचण आम्हाला माहीत आहे. गोरगरिबाच्या प्रत्येक गरिबाला मी घर देण्याचं काम करेन. आणि जे विद्यार्थी आहेत खेडेपाड्यातून, गोरगरिबांचे विद्यार्थी आहेत, सर्वसामान्याचे विद्यार्थी आहेत, यांना IPS, UPSC, MPSCच्या माध्यमातून मी कलेक्टर, SP या लेवलच्या दर्जेदार बनविण्यासाठी उत्तम स्वाध्यायिका आणि फ्री सवलतीमध्ये देईल. नक्कीच सर, आपलं विषय ही फार चांगलं आहे. खरंच तुमच्या विषयाला आमच्या शुभेच्छा असतील. त्यासोबत सर विषय निघाला गुन्हेगारीचा. नेमकं यामागं बरेच वेळेस गुन्हे घडले. अनेक वेळा म्हटलं होतं की लातूरचं काय बिहार होते का? हे नेमके गुन्ह्याचे प्रकार काय होते? आणि मला वाटते गुन्ह्याच्या वेळेस काही सापडले, हत्यारा काही सापडले, याचा काय प्रकार होता, नेमका काय आहे? आता आम्ही जे तुमच्याच मीडियामधून, लातूरचा मी रहिवासी असल्यामुळे मी ही सर्व त्या माध्यमातून काही गोष्टी असं ऐकण्यातून पाहिलं आहे की इथल्या राजकीय लोकांचं लातूरवर कसलंही लक्ष नाही. का तर निवडणुका आल्या की लोकाला खोटी आश्वासनं द्यायचे, कायदा सुव्यवस्था पुरवतो, माझ्या महिला भगिनीचं रक्षण करतो, रोजगार उपलब्ध करून देतो, पाण्याची सोय देतो, उजनीहून पाणी आणतो, अमेरिकेतून पाणी आणतो. अरे बाबा हो, लबाड बोलायचं बंद करा. आता जनता हुशार झाली आहे. आणि ही गुंड कुणाचे आहेत? तर ह्यांनीच जे इथं राजकारण केलं आहे, त्या राजकारणातून गुंड तयार झालेले आहेत. आणि त्यांना खत पाणी घालण्याचं मी 100% छाती ठोक म्हणून सांगतो, या प्रस्थापित लोकांचंच काम आहे. आणि ह्यांनाच आपण मुळासहित टाकलं तर ही गुंडगिरी सगळी समाप्त होईल. आणि इथली प्रशासकीय यंत्रणाला मी संपूर्ण स्वातंत्र्य देतो. का तर कायदा ज्याच्यापासून देतो, त्या कायद्यावाले जर कायद्यावाल्याला दबाव आणत असतील तर कुठलीही गोष्ट लातूरमध्ये सुव्यवस्थित चालणार नाही. त्यामुळं मी ज्यावेळेस या जनतेचा नौकर म्हणून विधानसभेत जाईल, त्यावेळेस पहिलं फरमान माझं असेल माझ्या पोलीस बांधवांना की जो कोणी कायद्यात माझा भाऊ जरी असेल, जर त्यानं अन्याय केला तर त्याला तात्काळ अटक करा. या अनुषंगानं जर निर्णय घेतला तर मला वाटतं लातूर आपल्या महाराष्ट्रात नाही, देशाच्या पटलावर एक विकसित लातूर म्हणून नावाला येईल. नक्कीच सर. त्यासोबतच सध्या लोकसभेच्या वेळेस जानकर साहेबांनी देखील महायुतीकडून निवडणूक लढवली होती, परंतु विधानसभेच्या वेळेस असं नेमकं काय झालं ते युतीमध्ये राहिले नाहीत आणि प्रत्येक ठिकाणी जागा लढवत आहेत? याचं कारण काय? आता साहेबाचा विषय म्हणजे तो फार वेगळा आहे. तरी पण मला जेवढं समजतंय की आम्ही स्वाभिमानी साहेबाचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. आमचा हिस्सा आम्हाला भेटला पाहिजे, आमची भागीदारी आम्हाला भेटली पाहिजे. त्याच अनुषंगाने महायुतीनं आम्हाला आमचा वाटा दिला नाही. त्यामुळं साहेब स्वाभिमानी आहेत. साहेबांनी निर्णय घेतला की आपण सोबत लढायचं. आणि कार्यकर्त्यांनी साहेबांना सांगितलं की आता आपण आपलं घर राखलं पाहिजे, यासाठी आपण स्वाभिमानानं रिंगणात उतरवत. त्या अनुषंगानंच आज आम्ही या ठिकाणी मैदानात उभा आहोत. सध्या आपण पाहत असताना, फिरत असताना महागाईवर बरेच लोक, जनता बोंबलत आहे. त्यासोबत महागाई वाढली, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे बरेच प्रकरणं वाढलेत. या बाबतीकडे आपण कसं पाहता? या ठिकाणी
तुम्हाला मी पहिलंच सांगितलं किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वच पक्षात प्रस्थापित निर्माण झालेत आणि त्याच्यात भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये तर अशी किती पगार आहे आमदार खासदाराला 2 ते 3 लाख. आज यांच्या घरी चप्पल बुट करोडो रुपयाचे आहेत, म्हणजे प्रॉपर्ट्या किती करोडो रुपयाच्या अरबो रुपयाचे आहेत. ह्यांचं लक्ष महागाईवर नाही, ह्यांचं लक्ष गोरगरिबाच्या व्यवस्थेवर नाही, ह्यांचं लक्ष गोरगरिबाच्या आरोग्यावर नाही, ह्यांचं लक्ष फक्त पैसा कमवण्यावर आहे आणि बंगले बांधण्यावर आहे. त्याच्यामुळं तुम्हाला मी सांगतो की या प्रस्थापिताला मुळासहित उपसून टाका, तो कोणत्याही पक्षाचा असो. आणि मी म्हणत नाही दादा करपेलाच निवडून द्या. दादा करपे पक्षात जर कोणी चारित्र्यवान क्वालिफाय असेल तर मी सांगतो त्याला निवडून द्या. माझ्या मते तर माझ्या टक्करला लातूरमध्ये कोणी नाही. मी ही स्वाभिमानाची गोष्ट सांगतो, पण जनतेचा आशीर्वाद हाच लोकशाहीत सर्वोत्तम समजला जातो आणि तो आशीर्वाद ज्याला लाभला तोच संसदेत जातो. मी जनतेचा नौकर म्हणून काम करायला तयार आहे. जनतेने मला मत द्यावं आणि मी जर नाही उतरलो त्याला तर जनतेला मी अधिकार देतो की त्यांनी परत मला बोलवावं, मी माझ्या घरी येऊन बसेल. आणि महागाईचा विषय ह्यांना काहीही गरज नाही. गोरगरीब उपाशी मेले तरी, गोरगरिबाच्या घरी लोक आरोग्यामुळे तडपून मेले. आज सरकारी हॉस्पिटलमध्ये गोळ्या औषधं नाहीत. आज कित्येक गोरगरिबाच्या घरी मला वाटतंय 8 दिवसाला एकदा भाजीपाला जात असेल. ह्यांनी कधी ह्याचा विचार केला का? लबाड फसव्या योजना आणायच्या, ताई भाऊ भाऊजी काहीतरी म्हणायचं आणि या अनुषंगातून मार्ग काढायचा आणि निवडणूक संपला की तिजोरीत खळखळाट आला म्हणून ही योजना बंद करायच्या. ही लोकांनी सगळं वैकिलेलं आहे. काँग्रेसनं तीच केलंय आणि भाजप बी तीच करते. आणि ह्यांचेच मुलं पुन्हा डबल आमदार, ह्यांचेच नातू पुन्हा खासदार. आता ही बंद करायची वेळ आली आहे. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, ही असे जी संत महात्मे या ठिकाणी जन्मून गेले आपले, त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आता वेळ आलेली आहे. म्हणून आपण लोकशाहीच्या माध्यमातून मला निवडून द्यावं आणि आपला सेवक बनण्याची संधी द्यावी. नक्कीच सर. सध्या तर आपण पाहिलं की एक भाजपाकडून प्रस्थापित आहेत आणि काँग्रेसकडून देखील प्रस्थापित आहेत. सध्या या दोन प्रस्थापिकांमध्ये नेमकं कसं वाटतं, नेमकं काय होईल काय नाही, जातीय समीकरण काय असतील? नाही, जातीपातीचं तर राजकारण अंधाधुंद आहे, पण सर्वात महत्त्वाचं जनता ही फार हुशार आहे. ती तेवढ्या पुरतं तेवढं चालणार आहे. आणि जनता ज्यावेळेस मधी दाबणार आहे बटन, त्यावेळेस विकासाच्या मुद्द्यावर आणि चांगला चेहरा कोण आहे या अनुषंगाला पाहूनच दाबणार आहे. आता मी माझी गोष्ट सांगायची तर मोठेपणात सांगत नाही. ना माझा लातूरमध्ये बूथ मेंबर आहे ना गण मेंबर आहे. का तर तुम्हाला माहीत असेल, ही टीका टिप्पणी करायची गरज नाही. मी बी बूथ मेंबर एका दिवसात तयार करू शकतो, पण आज ही पैशाचं राजकारण आहे. पैसे फेको, बूथ मेंबर तयार करो. मला त्याच्याशी पडायचं नाही. मला लोकशाहीच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जो अधिकार दिलाय तो अधिकार मी जनता जनार्दनाला एक त्यांचं लेकरू म्हणून मतदान रूपी मागायला चाललोय. त्यांनी मतदान रूपी आशीर्वाद मला द्यावा आणि त्या मोबदल्यात दादा करपे 24 तास त्यांच्या सेवेला उपलब्ध राहील, एवढं मी तुम्हाला सांगतो. अमित देशमुखांना जवळपास 15 म्हणजे 3 टर्म त्यांना निवडून देण्यात आलं. त्यांनी त्यांच्या विकासावर जनता समाधानी आहात का? तुम्ही सामान्य नागरिक म्हणून तुम्ही समाधानी आहात का? नाही, या ठिकाणचे जे आमदार आहेत माझ्या मते ती आमदार तुपातले आहेत. त्यांच्यामुळं त्यांना ताकातलं काही करणार नाही. आणि प्रस्थापिता बी तीच अवस्था आहे. त्याच्यामुळं जनतेने एक नवीन इतिहास लातूर या ठिकाणी लिहिला पाहिजे, ही मला जनतेला कळकळीची विनंती आहे. ती काहीच करू शकत नाही. त्यांनी फक्त 5 वर्षात 15 ते 20 दिवस जनतेत बसणार झाले आणि नंतर त्यांचा PA देखील तुमचा फोन उचलणार नाही. आज म्हणते ते 24 तास फ्री कॉल, आमच्या ऑफिसला संपर्क साधा. आता ऑफिसचा नंबरच जाते साहेब पुन्हा. त्यांचे PA देखील तुम्हाला बोलायला तयार होत नाही.
पण दादा करपेचं तसं नाही. दादा करपेला तुम्ही 24 तास फोन लावा. दादा करपे ही जानकर साहेबाचा कार्यकर्ता आहे. जानकर साहेबाला तुम्ही रात्री 12 वाजता फोन लावा. मी नाही उचलला तर माझे साहेब फोन उचलतील. ही आमची परंपरा आहे. त्याच्यामुळं आम्ही ती टिकवूत. पण आता ह्या भूलथापानं ह्यांच्या खोट्या आश्वासनानं जनता जनार्दनानं बळी पडू नये आणि विकास काय असतंय ही खरंच पाहायचं असेल तर माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या पोराला विधानसभेत पाठवावं. मी तो करून दाखवायचा प्रयत्न करेन. नक्कीच जानकर साहेब देखील जानकर साहेबांनी तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि तुमच्या प्रचारासाठी नेमकं आपल्या लातूरमध्ये कधी प्रचार दौरे आहेत का, त्यांची सभा आहे का, काय सांगाल? नाही, साहेबांचा प्रचार दौरा आहे, सभा पण आहे आणि कॉर्नर बैठका पण आहेत. येत्या 2-3 दिवसात ते ठरल. त्या अनुषंगाने सभा आणि प्रचार दौरा पूर्ण साहेब येणार आहेत. मराठवाड्याचा दौरा आहे पूर्ण. आपल्या पक्षाचा जाहीरनामा काय आहे, नेमकं काय करणार आहे, काय विजन आहे? नाही, राष्ट्रीय समाज पक्षाचा जाहीरनामा हा सर्व महामानवाच्या विचारावर चालणारा हा पक्ष आहे. पक्षाचं टायटलच आपलं असं आहे की सत्यशोधन, समाज प्रबोधन आणि राष्ट्र संघटन. राष्ट्रीय समाज पक्ष हा या समाजातल्या प्रत्येक घटकातल्या ह्याच्यापासूनचा पक्ष आहे आणि समाजातला जो उपेक्षित समाज आहे तो अपेक्षित ठिकाणी नेऊन ठेवायचं हे पक्षाचं महत्त्वाचं ध्येय धोरण आहे. मग याच्यामध्ये सर्वच गोष्टी आल्या, आरोग्याच्या आल्या, शिक्षणाच्या आल्या, KG to PG शिक्षण. राष्ट्रीय समाज पक्षाचं सरकार आलं तर साहेब KG to PG शिक्षण आम्ही फ्री देऊ. प्रत्येकाला आरोग्य फ्री देऊ. आमच्या मूलभूत हे आहेत. आरोग्य आणि शिक्षण सुधारलं तर हा देश जगाच्या पटलावर 1 नंबर आल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचं आरोग्य, शिक्षण आणि शेतकऱ्यांचा विकास, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव भेटला पाहिजे, प्रत्येकाला पक्कं घर भेटलं पाहिजे, कामगाराला त्याचं काम करण्यासाठी त्याला गरजवंत जी कामाची गरज आहे ती कामं भेटली पाहिजेत, आपल्या सुशिक्षित बेरोजगारांना त्यांचं आयुष्य चालविण्यासाठी मानधन भेटलं पाहिजे आणि महिलांना सुरक्षा भेटली पाहिजे आणि तरुणी एक उद्योजकाच्या रूपानं या देशामध्ये, या जगाच्या पटलावर निर्माण झाले पाहिजे. ही माझ्या साहेबांचं स्वप्न आहे. नक्कीच तुमचं आणि साहेबांचं आणि पक्षाचं अतिशय चांगलं स्वप्न आहे. त्यासोबत साहेब सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गेली 12-13 महिन्यापासून जरांगे पाटलांचं उपोषण चालू आहे, आरक्षणाचा लढा चालू आहे. त्यासोबत ओबीसी देखील आरक्षणाचा टिकावं म्हणून त्यांचं आरक्षण आहे. या सगळ्या बाबतीकडे आपण कसं बघता? नाही, हा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि आरक्षण तुम्हाला माहीत आहे की ही कायद्याची गोष्ट आहे, ही केंद्राची गोष्ट आहे, सरकारची गोष्ट आहे. आमचं काय त्या ठिकाणी सरकार नाही, पण आम्ही जाती हे जनगणनेनुसार आरक्षण देण्यावर ठाम आहोत. त्याच्यात काही विषय नाही. सध्या आपल्याला वाटतंय काय ओबीसी मराठाकरण करणं, कोणत्या तरी एखाद्या पक्षाला फायदा करून घेणं, असं कुठं राजकारण होतंय का? आम्ही या जातीयतेच्या विरोध आहोत. आमचा पक्षच हा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. या राष्ट्रातल्या प्रत्येक समाजाचा हा पक्ष आहे. त्याच्यामुळं साहेबांनी सर्व समाजाला घेऊन ह्या पक्षाची मोड बांधलेली आहे. त्याच्यामुळं आम्ही छाती ठोकपणे सांगतो की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि ओबीसी आरक्षण न धक्का लावता मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. आता हा कायद्याची गोष्ट आहे आणि याच्या पलीकडे जाऊन साहेबाचं म्हणणं आहे की राष्ट्रीय समाज पक्ष हा जातीय जनगणनेला सर्वात प्रथम महत्त्व देतो. जिसकी जितनी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी, या तत्वानुसार हा पक्ष चालणार आहे. नक्कीच धन्यवाद सर. त्यासोबतच जाता जाता आपल्या मतदारसंघातील सगळ्या लोकांना, जनतेना काय आवाहन कराल, काय सांगाल? मी जाता जाता जनता जनार्दनाला एवढंच सांगेन की मी काय पैशावाला नाही, मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. जानकर साहेबाच्या एक शिल्लेदाराच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. मी जर निवडणूक लढविना झालो तर या प्रस्थापितांची दादागिरी, गुंडगिरी असंच वाढत चलल. हा प्रस्थापितच राहील आणि उपेक्षितच राहील. या अनुषंगाने मी लातूरच्या विधानसभेत उभा आहे. तुमचा आशीर्वाद मला म्हणजे तुमच्या लेकराला आहे.
तुमचा लेकरू, तुमचा सेवक म्हणून मला तुम्ही निवडून द्या. मी लातूर सुजलम सुफलम आणि तुमचा परिवार सर्वांचा जेवढं मला बळकटीकरण देणं होईल, जेवढा विकास करणं होईल, तेवढा तन मन धन लावून मी करायचा प्रयत्न करीन. आणि मी सर्वांना नतमस्तक म्हणून मानाचा मुजरा करून सांगतो की सदसद विवेकबुद्धीने खुलेआम मतदान करा. ह्यांच्या कुठल्याही आमिषाला, कुठल्याही फालतू दादागिरीला बळी पडू नका. लोकशाहीमध्ये कुणीच काही कोणाचं करू शकत नाही. कालच्या लोकसभेत बघितलं आपण, साधे साधे कार्यकर्ते खासदार झाले. मग आम्ही का बरं आमदार होणार ना? साहेबांनी एवढा मोठा पक्ष निर्माण केलाय, त्या पक्षातून उपेक्षिताला उमेदवारी देण्यासाठी, उपेक्षिताला न्याय देण्यासाठी साहेबांनी दरवाजे खुले केलेत. त्या माध्यमातून मी एक इथं उमेदवार आहे. आता जनता जनार्दनानं माझे दरवाजे खुले करून विधानसभेत पाठवावं आणि मी त्यांच्या जर पात्र नाही उतरलो तर मी त्यांचे जे शिक्षा देते त्या शिक्षेला पात्र राहील. धन्यवाद सर. आपण वेळातला वेळ काढून आमच्या राजमुद्रा न्यूजचा संवाद साधला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. हे होते रावसाहेब करपे, लातूर शहरमधून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत आणि ते राष्ट्रपती जिल्हाध्यक्ष देखील आहेत. जर या मुलाखती दरम्यान आपल्याला जर एखादा प्रश्न पडला असेल ते प्रश्न तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला विचारू शकता. आम्ही पुन्हा एकदा साहेबांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. आणि राजमुद्रा न्यूजचे सर्व सत्र आपण पाहत राहा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. खरी बातमी, परखड सत्य पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.